हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहे चॉकलेट फ्लेवरमध्ये ॲनिव्हर्सरी स्पेशल चॉकलेट केक। ठीक आहे, तर इथे मी चॉकलेटचा स्पॉन्ज कट करून घेतलेला आहे आणि आपण त्याच्यापासून बनवणार आहे ॲनिव्हर्सरी स्पेशल चॉकलेट केक। आणि एकाच नोझलपासून 2 फ्लावर याच्यामध्ये काढलेले आहेत। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला याच्यामध्ये दिली जाईल। ओके, तर तुम्ही क्रीम अगोदरच बीट करून घेतलेली आहे। तर क्रीम कशी व्हिप क्रीम कशी बीट करायची किंवा व्हिप करायची, ठीक आहे, व्हिप क्रीम। तर याचा व्हिडिओ मी अगोदरच शॉर्ट व्हिडिओमध्ये अपलोड केलेला आहे, ठीक आहे। तर कधीही आपण केक बनवताना खाली बेसला थोडासा क्रीम लावून त्याच्यावरती स्पॉन्जला स्टिक करायचा, थोडं स्लाइटली प्रेस करायचं, जास्त नाही, का आपण केकचं थोडंसं जागा थोडीशी चेंज होते आणि मग नंतर केक सेट न करता दिला तर तुमचा केक डॅमेज होण्याची शक्यता असते। म्हणून थोडीशी स्टिक करायची क्रीम आणि नंतर फ्रीजमध्ये 2 ते 3 तास सेट करे ठेवायचा केक आणि नंतर मग तुम्ही देऊ शकता तुमच्या कस्टमरला। आणि ऑर्डर घ्यायची असेल तर ऑर्डर फर्स्ट काही लोकांना ऑर्डर अगोदर कोण 2-3 दिवस अगोदर देतं, कोण 1 दिवस अगोदर देतं, कोण 1 तास अगोदर सांगतं। जर कोणाला लगेच पाहिजे असेल, शॉपमध्ये कसं लगेच गेले की त्यांना लगेच केक भेटून जातात, त्याप्रमाणे तर तुम्ही 1 तास अगोदर पण ऑर्डर घेऊन प्रिपेअर करून देऊ शकता। कारण आपल्याला हाफ KG केकचा जर स्पॉन्ज रेडी करायचा म्हटला, जर प्रीमिक्सपासून जर तुम्ही स्क्रॅचपासून बनवायला गेलं तर तुमचा वेळ जाणार, स्क्रॅचच्या स्पॉन्जला बेक व्हायला वेळ लागतो, ठीक आहे। तर प्रीमिक्सपासून बनवायला गेला तर अर्ध्या तासामध्ये आरामात हाफ KGचा स्पॉन्ज बेक होतो। 1 किलोचा असो किंवा हाफ KGचा असो, आरामात अर्ध्या तासामध्ये बेक होऊन जातो। मग जोपर्यंत आपला केक बेक होतो तोपर्यंत आपण दुसरी प्रिपरेशन करायची, चॉकलेट गनाश बनवायचा, क्रीम बनवायची, बॉक्स रेडी करून ठेवायचा। आता केकसाठी काय काय डेकोरेट करण्याची गरज असते ते करायचं। जर तुम्ही सेमी फाउंडंटमध्ये काम करत असाल तर ज्यावेळेस तुमचा केक बेक होतो तोपर्यंत तुम्ही फाउंडंटचे जे टॉपर असतात ते बनवून ठेवायचे। मग अशा प्रकारे आपला केक होतो 1 तासामध्ये रेडी। आणि जस्ट ओव्हनमध्ये जर बेक झाला केक तुमचा अर्ध्या तासामध्ये आणि लगेच तुम्ही जर बटर पेपर नाही टाकला आणि लगेच काढायला गेलं तर तुमचा बेस किंवा स्पॉन्ज ब्रेक होण्याची शक्यता असते। त्याच्यामुळं काय करायचं, त्याला आपण बटर पेपर लावायचा। बटर पेपर साईडून आणि खालून लावला तर तुम्ही गरम स्पॉन्ज टीनमधून काढू शकता आणि लवकर तो थंड पण होतो। मग 1-5 मिनटं लागतात त्याला थंड व्हायला। मोकळ्या खुल्या ह्याच्यामध्ये ठेवायचं आणि मग नंतर आपला स्पॉन्ज थंड होतो चांगला। तर इथं केकचं आपला क्रम कोट करून झालेला आहे आणि आपण आता फायनल आयसिंग करत आहे। तर व्हिडिओ नक्की पहा पूर्ण। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा। जर व्हिडिओ आवडला तर कमेंटही करा, ठीक आहे। जर तुम्हाला केकच्या रिलेटेड काय तुमच्या क्वेरीज असतील, तुमचं काय प्रश्न असतील, क्रीम कशी बीट करायची किंवा कशी सेट होण्यासाठी काय करावं लागतं, हे सगळे काय तुमचे ज्यावेळेस आपण केक बनवतो त्यावेळेस आपल्याला ज्या अडचणी येतात त्याच वेळेस ते आपल्याला समजते की आपलं काय चुकतं येतं, तर ते पण तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, ठीक आहे। तर काय व्हिडिओमध्ये मी माझा नंबर पण शेअर केलेला आहे। जर पनवेलमध्ये कोणाला ऑर्डर प्लेस करायची असेल तर करू शकता, ओके। तर इथं मी पॅलेट नाईफने आणि स्क्रॅपरने, परत नंतर स्क्रॅपरने खूप छान डिझाईन येते। प्लेन केक पण एवढा
हे नाही वाटत, पण स्क्रॅपरने कॉम्ब केलं तर लुक छान येतो त्याला. ठीक आहे. नेहमीप्रमाणे पॅलेट नाईफने जी एक्स्ट्राची जी क्रीम आहे ती सर्व अशा प्रकारे बाहेरून आतमध्ये घ्यायचे आणि नाईफ क्लीन करायचं. इथं आपल्याला बनवायचं आहे डिझाईनचं केक. तर इथं मी थोडंसं पिंक कलर घेतलेला आहे, स्पॅच्युलाला लावला आहे, नंतर तो स्प्रेड करायचा सगळीकडे. हा आहे आपला जेल कलर. ओके, जेल म्हणजे हा बर्गंडी कलर आहे, बर्गंडी कलर, पिंक नाही, बर्गंडी कलर आहे. बर्गंडी कलर्स शक्यतो भेटत नाही सगळीकडे, तर त्याचा शेड फक्त एक शेड त्याला द्यायचा होता, व्हाईट आणि बर्गंडी, असा मी त्याला लुक दिलेला आहे. ठीक आहे. याच्यामध्ये एक मी रोज लावलेला आहे, क्रीमपासूनच बनलेलं, आणि जे ऑर्चिड वगैरे असतात ना, फ्लावर्स, त्याचे 2 क्रीमचेच लावलेले आहेत. ठीक आहे. तर वरती तुम्ही हे लाईन आहे ती तशी ठेवू पण शकता, आणि काढायची असेल तसे क्लीन पण करू शकता. ठीक आहे. पूर्ण आपला जो केक आहे तो रेडी झालेला आहे, पण वरती डेकोरेटिंगचं काम आपलं बाकी आहे. पण त्याच्या अगोदर काय करायचं, ओला कपडा घ्यायचा, स्वच्छ असावा तो. केकसाठी स्पेशल मी 2-4 नॅपकिन ठेवलेले आहेत, तर एक वॉश केलं तर एक यूज करायला आपल्याला राहतो. ठीक आहे. तर मी तर रोज बनवून दाखवत आहे तुम्हाला इथं. ठीक, अशा प्रकारे व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही. जसं मी केलं आहे तसं तुम्ही पण ट्राय करा, आणि नक्कीच तुम्हाला पण रोज बनवता येईल. जर तुमची क्रीम जास्त पातळ असेल तर तुम्हाला बनवता येणार नाही, आणि कधी कधी काय होतं, स्लिप होतं ते ह्याच्यावरून. ठीक आहे. तर व्हिडिओमध्ये थोडंसं हे झालेलं आहे, पण ठीक आहे. आपलं अशा प्रकारे मी 3 ह्या एकच नोझलने 3 फ्लावर बनवलेले आहेत, म्हणजे 2 सेम आहेत आणि एक रोजचं आहे. तर रोज कसं बनवायचं डिटेलमध्ये मी पण हा एक व्हिडिओ नक्की शेअर करणार लवकरच. ठीक आहे. ऑर्डर येतात ना, त्यावेळेस मी घाईमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करते, कधी कधी त्याच्यामध्ये काय गोष्टी येत नाहीत. ठीक आहे. तर त्याच्यासाठी स्पेशल एक दिवशी मी व्हिडिओ रेकॉर्ड करेन, अपलोड करेन रोज कसे बनवायचे ते. ठीक आहे. तर अशाच प्रकारे आपला केक झालेला आहे रेडी. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इथं मी डस्ट करायला जात होते, डायरेक्ट तो रेड कलरचा डस्ट आहे तो डायरेक्ट त्याच्यावरतीच पडला. त्याला हे ज्यावेळेस डस्ट करतो आपण त्यावेळेस त्याला थोडंसं हलवायचं, आणि जे वरती जो कलर अडकलेला असतो तो त्याला पण थोडंसं हे करायचं. इथं मी गोल्डन कलरने नंतर डस्ट केलेला आहे. मी सिल्वर पण करू शकता, आणि याच्यामध्ये बर्गर